श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा खूप महत्त्वाचा असा संदेश आहे. आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजच्या या संदेशातून येणाऱ्या काही काळामध्ये तुझ्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काहीतरी मोठा बदल हा घडणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनामध्ये पुढील येणाऱ्या काळात चांगला बदल हा घडणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. येणाऱ्या काही काळात तुला स्वामींचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काही दिवसातच तुला स्वामींचा चमत्कार हा बघायला मिळणार आहे. त्यामुळे या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. तुझा जर का स्वामींवरती विश्वास असेल आणि तू स्वामी समर्थांना जर मानत असशील तर या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघशील. त्याआधी तू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसशील तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घे आणि या व्हिडिओला संदेशाला तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. कारण की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तुला नक्कीच चांगला चमत्कार हा बघायला मिळणार आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात आपल्या जीवनामध्ये संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये घाई गडबड करून काहीही उपयोग नाही. काही गोष्टी या ज्याच्या त्या वेळेनुसारच होत असतात. वेळेच्या अगोदर किंवा वेळेच्या नंतर आणि नशिबाच्या पुढे कोणालाही काहीही भेटत नाही. प्रत्येक गोष्ट ही घडण्याचा एक कोणता ना कोणता तरी हा ठराविक एक वेळ असा असतोच. त्या वेळेच्या अगोदर ती गोष्ट घडत नसते. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती भेटत नाही तोपर्यंत संयम राखणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर संयमामुळे आपण खूप मोठी गोष्ट गमवू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्यामध्ये संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. संयमामुळेच आपण जे हवे ते मिळवू शकतो. त्यामुळे आपलं स्वतःवरती संयम असणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात, जीवनामध्ये कधीही पुढे जायचे असेल तर भूतकाळाचा विचार कधीही करत बसू नका. जो व्यक्ती भूतकाळातच रमलेला असतो, जो भूतकाळाच्याच गोष्टी आठवून स्वतःला दोष देत असतो किंवा इतरांना दोष देत असतो, तो त्याच्या भूतकाळासोबत त्याचं भविष्य देखील खराब करत असतो. लक्षात ठेवा, भूतकाळ हा गेलेला काळ असतो. त्याला कधीही तुमच्या भविष्यामध्ये येऊन द्यायचे नसते. भूतकाळ हा मावळत्या सूर्यागत असतो. त्याला मावळत्या सूर्यागत नमस्कार केला पाहिजे आणि उगवत्या सूर्यासोबत वर्तमानाचा नवीन विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही भूतकाळात रमचाल, भूतकाळाच्या गोष्टी आठवत बसाल, तोपर्यंत तुम्ही वेगळं काही असं करू शकणार नाहीत. त्यामुळे भूतकाळात रमून तुमच्या वर्तमानामध्ये तुम्हाला भूतकाळात आणता आणि तुमचे भविष्य हे खराब करत असता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये कधीही जास्त वेळ रमत बसू नका. याउलट भूतकाळात ज्या चुका झाल्या आहेत त्या आपल्याकडनं घडू नये म्हणून वर्तमानामध्ये त्याची खबरदारी घ्या, जेणेकरून आपले भविष्य हे चांगले घडू शकेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळात कधीही रमू नकात. वर्तमानात जगायला शिका. आपल्याला आपले भविष्य कसे हवे आहे, कसे जगायचे आहे, आपले भविष्य हे चांगले हवे की वाईट, त्यासाठी तुम्ही भूतकाळाचा विचार करू नकात. वर्तमानामध्ये काही गोष्टी ठरवा की मला भविष्यात माझ्यासाठी हे हवं आहे ते, आणि त्या जे हवं आहे, जे ध्येय हवे आहे, जे ध्येय तुम्हाला गाठायचे आहे, त्यासाठी वर्तमानात कठोर मेहनत करा, परिश्रम घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे ध्येय हे नक्कीच मिळेल. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका. भूतकाळात जास्त वेळ रमत बसू नकात. नक्कीच तुमचा फायदा होईल. स्वामी सांगतात, आपण बदलत्या काळानुसार स्वतःलाही बदलायला शिकले पाहिजे. बदलत्या काळात ज्या गोष्टी नवीन आहेत आणि ज्या आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. नवीन नवीन तंत्रज्ञान काही गोष्टी असतील ज्या तुमच्यासाठी दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही शिकल्याच पाहिजेत. त्यापासून
तुम्ही जास्त काळ लांब पळू शकणार नाही. तसे करून तुम्ही स्वतःचेच नुकसान हे करून घेत असता. त्यामुळे लक्षात ठेवा, नवीन नवीन गोष्टी या शिकत चला. वर्तमानामध्ये बदलत्या काळानुसार स्वतःलाही बदलायला शिका. नक्कीच तुमचा फायदा होईल. स्वामी सांगतात, मदत ही निस्वार्थ केली पाहिजे. मदत करताना मनामध्ये कोणतीही स्वार्थाची भावना ही असली पाहिजे नाही. मदत ही निस्वार्थच असली पाहिजे. आपण एखाद्याला मदत करताना त्याच्यावर उपकार करत आहेत अशी भावना त्याच्यामध्ये कधीही येता कामा नये. समोरच्या व्यक्तीला ते तसे जाणवले देखील नाही पाहिजे. मदत करताना हे गुपचूप शांतपणे आणि निस्वार्थ भावनेने केले पाहिजे. उजव्या हाताने मदत केलेली डाव्या हाताला सुद्धा कळाली नाही पाहिजे. आपली मदत ही निस्वार्थ असली पाहिजे. त्यामध्ये आपला कोणताही स्वार्थ हा नसला पाहिजे. तेव्हाच त्या मदतीचा खरा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. कोणताही त्यामागे तुमचा स्वार्थ आणि हेतू असता कामा नये. स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. तुमच्यामध्ये खूप प्रचंड ताकद आहे. तुम्हाला जे हवं आहे त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवू शकता. फक्त तुमच्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवा की मी ही गोष्ट करू शकतो. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती ठाम विश्वास असतो तो व्यक्ती आयुष्यात सर्व काही मिळवू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. स्वतःविषयी तुमच्या मनामध्ये चांगलं मत निर्माण करा. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःची कदर करा लागता तेव्हा दुनिया तुमची कदर करत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, स्वतःविषयी मनामध्ये नेहमी आत्मविश्वास ठेवा. स्वामी सांगतात, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी राहायचे असेल तर त्यासाठी एक सरळ आणि सोपा मार्ग आहे. मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कोणत्याही गोष्टीमध्ये कंपॅरिझन करू नका. लक्षात ठेवा, माणसाला सर्वात जास्त दुःख हा माणूस स्वतःच देत असतो. माणूस त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद राखण्या सोडून त्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीविषयी दुःख बाळगून असतो. त्यामुळे माणूस आयुष्यात नेहमी दुःखी राहतो. हे मिळाल्यानंतर ते हवं, ते मिळाल्यानंतर तिसरे हवं, अशा नाही त्या गोष्टीच्या मागे लागून तो स्वतःचे जीवन हे खराब करत असतो. तो धावपळ करू लागतो. मग तो असमाधानी राहतो. त्यामुळे समाधानी सुखी राहायचे असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. आपल्याकडे जे गोष्ट आहे त्याविषयी कृतज्ञता बाळगायला शिका. नसण्या त्या गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा आहे त्या गोष्टीमागे समाधानी राहायला शिका. आयुष्यात कधीही दुःखी राहणार नाहीत. तुम्ही नेहमी सुखी व आनंदी राहाल. ही गोष्ट तुम्ही कधी आणि कायमची लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, आपले कर्म हे कायम चांगले ठेवा. ज्या व्यक्तीचे कर्म हे चांगले असतात त्याला आयुष्यात काहीही त्रास होत नाही. तो आयुष्यात नेहमी यशस्वीच होतो. त्यामुळे आपले कर्म हे चांगले आणि प्रामाणिक ठेवा. तुम्हाला आयुष्यात यश हे नक्कीच मिळेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कर्म हे चांगलेच ठेवा. श्री स्वामी समर्थ.